गेले 11 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आम्ही मुख्यतः ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात काम करतो. आमचं मुख्य जे तत्व आहे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. आणि गेल्या 11 वर्षात आम्हाला जी समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे निश्चितच आम्हाला खूप अभिमान वाटतो. या सगळ्या प्रवासात जेव्हा मी संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अ, समाजाच्या विविध क्षेत्रात आणि विविध लोकांशी जेव्हा संपर्कात आलो तर निश्चितच आम्हाला त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी सेवा करण्याची संधी मिळेल. आणि गेले 11 वर्षात आमचं जे काही छोटंसं कार्य आहे तर त्या कार्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा सत्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासोबतच त्या काळात कोरोना काळात त्या 2 वर्षात खूप सारं स्क्रीनचं वापर वाढला होता. मोबाईल स्क्रीन असेल, टीव्ही स्क्रीन किंवा कम्प्युटरची स्क्रीन. तर त्यावर कसं कंट्रोल करायचं त्यासाठी आम्ही पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप पण घेतले. तसंच शेतीवर आधारित उद्योग कसे असले पाहिजे ते करण्यासाठी काय प्रक्रिया आहे याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शनाचे आयोजन केले. त्यासोबतच आम्ही शेतीच्या विविध पद्धती, नॅचरल फार्मिंग असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, मिलेट्स फार्मिंग, योगिक फार्मिंग अशा पद्धती लोक कसे सक्सेसफुली काम करतात याचे पण आम्ही वेबिनार आयोजित केलं. आणि आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध
यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले. आज आपण ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत, संवाद सारथी, त्याविषयी मी 1-2 मिनिटात सांगतो. नंतर आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करूया. संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्यापूर्वी आम्ही खूप समाजातील विविध तज्ञांना भेटलो. आमचे सगळे डिरेक्टर्स लोक, आणि काय नवीन उपक्रम आपल्याला करता येईल म्हणून जेव्हा शोध घेत होतो तेव्हा असं आढळलं की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो, आणि ते रोज जेव्हा जगत असतात त्यांना रोजच चॅलेंजेस असतात. तर मग ह्या चॅलेंजेसचा ते कसा स्वीकार करतात, त्यांच्यातले कमी ओळखून त्यावर कशी मात करतात, आपलं लाईफ कसं बॅलन्सिंग करतात, हे सगळं करत असताना इतरांपुढे आणि इतरांसोबत जाण्याचं कसा प्रयत्न करतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022ला. आज मला आनंद होतो की आम्हाला या सगळं कार्य करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली. आज आपण 98व्या वेबिनार मध्ये आहोत. आतापर्यंत जेवढेही महानुभाव इथे येऊन गेले, खरोखर प्रत्येकाचं कार्य अगदीच युनिक आणि मास्टर ब्लास्टर असंच त्यांच्या क्षेत्रातलं. आणि यातूनच आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक महानुभाव, प्रत्येक वक्त्यांकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यांच्या जीवनात त्यांनी कशा पद्धतीने जीवन जगत असताना सर्वांना प्रेरणादायी असं कार्य केलं, त्यांच्याकडून ते शिकायला मिळालं आणि इतरांपर्यंत ते पोहोचवण्याची संधी आमच्या एनजीओला मिळाली. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते डॉक्टर लड्डा सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 98 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 98 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे बीड येथील प्रख्यात डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ता माननीय डॉक्टर सत्यनारायण पांडुरंग लड्डा सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर होमिओपॅथीचे सल्लागार तर आहेच, तसेच सर औरंगाबाद येथील होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये सर शारीरिक शास्त्र या विषयाचे सहयोगी प्राध्यापक देखील आहेत. सरांचे अनेक पुस्तकांचे सरांनी लेखन केलेले आहे आणि अनेक पुस्तकं सरांचे प्रकाशित देखील झालेले आहेत. तर सरांनी सुलभ शरीरशास्त्र, डायनॅमिक होमिओपॅथीचे विज्ञान आणि 1001 MCQचे अशी अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेले आहेत. सर अपंगांना मदत करण्यासाठी देखील नेहमीच तत्पर असतात. तर असे हे सरांना क्रिकेट खेळायला आवडतो आणि सरांचा जो छंद आहे तर सरांना लेखन वाचन करायला सरांना आवडते. तर असे हे आज आपले आजचे जे वक्ते आहेत ते माननीय डॉक्टर सत्यनारायण लड्डा सर हे आपल्याशी लढा सत्याची सेवा नारायणाची या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपल्या आजचे वक्ते डॉक्टर लड्डा सर यांना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्यासोबत जितके श्रोतेगण आहेत त्यांचं पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशन परिवाराकडून स्वागत करतो आणि डॉक्टर लड्डा सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. वेलकम सर. नमस्कार. थँक्यू. मी डॉक्टर लड्डा. सगळ्यात पहिल्यांदा तर विशाल सर, अनिता मॅडम आणि संकल्प फाउंडेशन कलियुगामध्ये एवढं चांगलं काम करणार, आता जो आपण थोडासा व्हिडिओ पाहिला छोटासा, त्याच्यातून त्याची झलक येते.
कलियुगामध्ये एवढं काम चांगलं करणं म्हणजे चक्क देवरूपी काम आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं विशाल सरांचं आणि अनिता मॅडमचं आणि तुमच्या टीमचं मन भरून स्वागत करतो, मन भरून अभिनंदन करतो. आजचा विषय तसा सेवा गरजवंतांची असा म्हणजे त्याला टायटल पण छान आहे. मी डॉक्टर लड्डा, जन्मताच दिव्यांग म्हणायला हरकत नाही. मी 1.5 वर्षाचा होतो त्यावेळेस सांगितलं जातं, माझ्या आजोबाकडनं वगैरे सांगितलं जातं, आजीकडनं, की डॉक्टरांच्या काही चुकीमुळं इंजेक्शन वगैरे काही देण्यात आल्यामुळं मला दिव्यांगत्व आलं. आता ते मी त्यावेळेस मला हे माहित नाही का झालं काय नाही. पण 1.5 वर्षापासून आजपर्यंत आणि इथून पुढे जीवनाच्या शेवटपर्यंत मी डिसेबल खान राहणार आहे. पण हे सगळं असताना आता जमाना बदललाय. मी 1972-71 ची गोष्ट करतो, ज्यावेळेस मी पालक होतो, 73-74. त्याच्यानंतर माझं शाळेचं लाईफ, या सगळ्या गोष्टीमधून जात असताना ज्यावेळेस कुणी व्यंगाबद्दल बोलायचं, मन खूप जास्त दुःखी व्हायचं. कारण तो दोष माझा नाहीये किंवा कुठल्याही दिव्यांगाचा तो स्वतःचा दोष नाही. पण हे मन दुःखी होत राहील आणि याच मनाने ताकद दिली की नाही, आपल्याला जीवनात या आपल्या कमीवर ओव्हरटेक करण्यासाठी, याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं. लहानपणापासूनच म्हणजे मी 5 एक वर्षाचा होतो त्यावेळेसपासूनच मला माहित नाही इनर विल असेल किंवा काय असेल, मला डॉक्टर व्हायचं त्यावेळेसपासून वाटायचं. आणि मग त्या दृष्टीने तयारी करत राहिलो. परमेश्वराचे आशीर्वाद आहेत, आईचे आशीर्वाद आहेत माझ्या, की फेल्युअर माझ्या जीवनात कुठेही नाही भेटलं मला, कुठेही नाही. म्हणजे मी रँकिंग मध्येच राहिलो. इव्हन मेडिकल फील्डचा कोर्स कम्प्लीट करेपर्यंत पण मी रँकिंग मध्येच होतो. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचं लाईफ, मेडिकलचा अभ्यास सगळं हेक्टिक असतं. पण याच्यात पण मी माझे प्राचार्य डॉक्टर अरुण भस्मे यांना विशेष आभार मानतो त्यांचे, की त्यांनी मी प्रथम वर्षात शिकवत होतो त्यावेळेसपासून मला शिकवण्याची, पेशंट बरोबर राहण्याची संधी दिली. आणि त्याचा फायदा आज झाला की देशातच नाही तर विदेशातून पण माझ्याकडे रुग्ण येतात. हे सगळं चालू होतं, हे सगळं चालूच आहे आणि चालूच राहील. मेडिकल फील्ड आहे हे माझं पॅशन आहे. टिपिकल मधलं टिपिकल, अवघड, जिथं कुठं काही कव्हर होत नाही असा पेशंट बघणं ही माझी आवड आहे. म्हणजे घाटातून गाडी चालवणं मला आवडतं, प्लेन रोडने गाडी चालवणं आवडत नाही. हे सगळं चालू असताना माझ्या नोकरीच्या वेळेस असो, किंवा मग कधी माझ्या गाडीचं काम, या सगळ्या गोष्टी असो, किंवा एक दोनदा एसटीतून प्रवास योगायोग झालेला असो, त्यावेळेस मला ते कुठेतरी फील झालं की नाही राव, असंख्य दिव्यांग आहेत ज्यांना काय टाकाऊ वागणूक दिली जाते, किंवा ज्यांना रिस्पॉन्स दिला जात नाही, ज्यांना आदर दिला जात नाही, आणि त्यांची परेशानी होते आणि त्यांना गायडन्स कोणी करत नाही. त्याच्यानंतर मी ठरवलं की माझ्याकडे तसं मला कलेक्शन करायची पहिल्यापासून सवय, पुस्तक लिहायची सवय, लिखाण करायची सवय, माझे अनाटॉमीची व्हिडिओज असू द्या किंवा आमचे न्यूजपेपरची व्हिडिओज असू द्या, मांडण्याची सवय, आणि त्याच्यामुळे अभ्यास करण्याची सवय पहिल्यापासून होती. या सगळ्या गोष्टीचा फायदा मग मी ठरवलं की नाही, आपले जे दिव्यांग बांधव आहेत, खास करून महाराष्ट्रातले, कारण मी व्हिडिओ सिरीज ही फक्त मराठीतच बनवतो सर, तर या दिव्यांगजनांना त्यांच्या घरी त्यांना बसल्या बसल्या त्यांना बेनिफिट व्हावा, प्रत्येक सर्क्युलर त्यांना कळावं, दिव्यांग हक्क कायदा 2016 काय आहे हे कळावं, दिव्यांगाचे अधिकार आहेत हे कळावं, आणि दिव्यांगाचे अधिकार कसे मागावे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज व्हावं, म्हणून मी माझं एक युट्यूब चॅनल चालू केलं. आणि पाहता पाहता त्याला खूप छान रिस्पॉन्स आला, आणि आज मी समाधानाने, आनंदाने अ, हे सांगतोय की मी स्वाभिमानी आहे की हजारो दिव्यांगजनांना मी फोनवर किंवा कधी कधी प्रत्यक्ष भेटून मदत करतो. आणि या गोष्टीचं समाधान मला आहे, आणि हे माझं कार्य जीवनभर निस्वार्थीपणाने चालू राहील. एक त्याच्यात स्वार्थ आहे, माझा नाही येतो. एक त्याच्यात स्वार्थ आहे, माझ्या युट्यूब चॅनलला मी मेंबरशिप नावाची गोष्ट ठेवलेली आहे. त्या मेंबरशिपचे जे काही पैसे येतात 6 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षात, ते पैसे आपण एखाद्या गरजवंत दिव्यांगजनासाठी वापर. हे सगळं असताना माझ्या जीवनातल्या घडामोडीचा जर विचार केला तर माझ्या लाईफमध्ये मला सगळ्यात मोठी चिंता होती माझं लग्न. ठीक आहे, मी डॉक्टर आहे, हे सगळं खरं आहे, पण हे माझं जे व्यंग आहे, मी डिसेबल आहे, मी पॅरालिटिक आहे, पोलिओ पॅरालिटिक,
तर या सगळ्या गोष्टी मला लाईफ पार्टनर खूप चांगला मिळेल का अशी एक शंका मनात असायची. पण परमेश्वराने ती पण इच्छा मनोभावे पूर्ण केली. मनोभावे माझ्या जीवनामध्ये मी एक शिकलोय, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी मन लावून तन धनाने आपुलकीने कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करता, त्यावेळेस ईश्वर तुम्हाला भरभरून देतो. आणि ते माझ्या जीवनात मला मिळालेच आहे. मध्ये काही वेळेस ते आपलं दिव्यांगजन ओनरशिप नावाचा एक प्रकार आहे दिव्यांगजनाच्या कारवर, व्हेकलवर. तर त्या संदर्भामध्ये थोडंसं एका अधिकाऱ्याबरोबर चर्चा झाली. त्यांना ते नियम माहीत नव्हते. त्याच्यानंतर मग मी त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिथून पुढे हे मोटिवेट होत राहिलं की नाही, वी आर सपोज टू वर्क फॉर द डिसेबल. आणि तिथून पुढे मी आज पर्यंत ते काम करतोय, इथून पुढे पण करतच राहील. पुस्तक लिहिण्याचा छंद ऍक्च्युली मला माझ्या कॉलेज लाईफमध्ये ऍज बिंग अ टीचर ऑफ अॅनाटॉमी तसा अवघड विषय आहे. म्हणजे मेडिकल फील्ड मधला सगळ्यात अवघड विषय असं जरी म्हणलं तरी चालतं. ते विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरून जातं. पण मी त्याच्यात पण काय केलं माहिती का, काही टेक्निक्स वापरायच्या, काही क्ल्यूज वापरायचे, काही वेगवेगळे साधे आपले जे कॉमन उदाहरण असतात ते द्यायचे. शक्यतो मेडिकल शब्द नंतर वापरायचे, सुरुवातीला आपल्या साध्या भाषेमध्ये बोलायचे. हे करून विद्यार्थ्यांचं मन जिंकणं आणि ते जिंकत येतोय मी. आणि त्याचा मला असा सार्थ अभिमान आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर माझे प्राचार्य, आमच्या कॉलेजचे चीफ डॉक्टर पी वाय कुलकर्णी यांनी मला सांगितलं की तू याच भाषेतलं एक पुस्तक लिह. मी म्हणलं सर, ही जी आपली एकदम साधी भाषा आहे, ही साधी भाषा मेडिकल फील्डमध्ये कशी करायची? वेड्या म्हणले, तुला माहित नाही, तुझ्या या भाषेमुळे तर सगळे फॅन आहेत. आणि मग आय स्टार्टेड रायटिंग द बुक. इट वॉज रिअली अ डिफिकल्ट टास्क टू पुट ऑल द थिंग्स, माफ करा माफ करा, हे सगळं साध्या भाषेमध्ये, एकदम सिंपल भाषेमध्ये लिहिणं, तसं मेडिकल शब्द वापरून हे सगळं लिहिणं तसं डिफिकल्ट टास्क होती. आणि याच्यातला एक ना एक शब्द मला माझा घ्यायचा होता, कॉपी पेस्ट नव्हता. मग रात्री 1:30, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत बसायचं. घरी यायचं, जेवण करायचं, परत क्लिनिकमध्ये जाऊन बसायचं, कारण तिथे शांत वातावरण. आपलं आपलं कॉम्प्युटर टाईप करत बसायचं. 2 सव्वा 2 वर्ष लागले मला माझं बिगिनिंग पहिलं पुस्तक कंप्लीट करण्यासाठी. माझी मिसेस सोचायची पण, काय करते माहित नाही, चला करते ना काहीतरी. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या पुस्तकाचं पब्लिकेशन झालं, त्या दिवशी मात्र मिसेसचं ते वाक्य मला आज पण आठवतंय आणि आनंद देऊन जाते की नाही, तुम्ही फारच काहीतरी वेगळं केलं. हे एक खूप मोठं समाधान असतं. आता हे दिव्यांगासाठीचं काम करताना ना, ज्यावेळेस वारकरी येतात, ज्यावेळेस एखादा कोणी अडलेला असतो, त्यावेळेसचे मोठे मोठे कॅम्प्स वगैरे घेणं, हे मला खूप आवडतं. फ्री ऑफ कॉस्ट असतं सगळं. आणखीन एक गोष्ट असते, समजा आमचं शहर आहे, काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, मग त्यावेळेस सगळं बंद असतं मार्केट, मग रस्त्यावर असंख्य पोलीस असतात आणि त्यांना खायला जेवायला पण मिळत नाही. तर त्यावेळेस पण माझ्या घरून, हे मी कुठेही डिक्लेअर करत नाही मी कोण आहे किंवा काय आहे म्हणून, गाडीमध्ये गोल गोल चपात्या 2 किंवा 3 एकत्र करायच्या, सुकी भाजी त्याच्यावर ठेवायची, पाण्याची बॉटल. माझी एक सवय आहे, मी बाय कार ज्यावेळेसही प्रवास करतो, प्रवास करताना ज्या काही बॉटल्स शिल्लक राहतात त्याला स्वच्छ धुवून घरी ठेवतो. पाण्याची बॉटल, हे सगळं, कारण त्या दिवशी मार्केटमध्ये पाण्याची बॉटल विकत मिळणार नसते. हे सगळं करायचं. प्रत्येकाला जिथं जिथं कोणी पोलीस उभा असत त्याला द्यायचं, पुढे चालायचं, द्यायचं, पुढे चालायचं. आणि हेच काम मी कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 3 एक महिने अविरत केलं आणि त्याचं मला लिटरली समाधान वाटतंय. आणि आज परत विशाल सर, बघा ना योग कसा असतो. आमचे एक मित्र आहेत जे प्रहार संघटनेचे आहेत, खूप चांगलं काम करतात. त्यांचं आणि विशाल सरांचं बोलणं झालं. विशाल सरांनी, तसं तर सरांनी मी माफी मागायला पाहिजे, कारण की महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले सरांचं माझं चालू आहे बोलणं. पण या सगळ्या हेक्टिक कामामुळे, या पळापळीमुळे, मध्येच इन्स्पेक्शन असतं, मध्येच एक्झामचं काही काम असतं, या सगळ्या गोष्टी, माझं क्लिनिक, आमचं न्यूजपेपर, त्याची कामं, त्याचे सगळे व्हिडिओज वगैरे सगळं माझ्याकडेच असतं. या सगळ्या गोष्टीमुळे झालं नाही आणि तो आज योग आला. अनिता मॅडम, विशाल सर, आपण बोला म्हणजे मला त्या हिशोबाने काय बोलायचं हे तर लक्षात येईल. सर, निश्चितच तुम्ही जे थोडक्यात तुमची माहिती सांगितली, या सगळ्या प्रवासात अगदी तुम्ही बालपणापासून जे तुमचं डिसेबिलिटीला ऍक्सेप्ट केलं आणि आजही अगदी आनंदाने दुसऱ्यांसाठी काम करतात, तर या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातलं सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, याबद्दल निश्चितच सांगा. तसं माझ्या जीवनातले 2 आनंदाचे क्षण. एक क्षण ज्यावेळेस मी मेडिकल फील्डला आज ऍडमिशन घेतलं आणि शेवटच्या वर्षापर्यंत
कंटिन्युअसली रँकिंग राहिलो. माझ्या पुढे कोणीही गेलं नाही. 71% मेडिकल फील्डमध्ये ऍग्रिगेट पर्सेंटेज असणं ही फार मोठी गोष्ट ती मला मिळाली. मी माझ्या अख्ख्या कॉलेज लाईफमध्ये माझे बाकीचे सगळे जे फ्रेंड्स असायचे ते निकाल बघायचे उत्सुक असायचे, पास झालो की फेल झालो बघ. मी कधीच हे बघितलं नाही. मी पोरांना सांगायचो, मेरिट लिस्ट बघ, माझा नंबर किती आहे बघ आणि मला घरी येऊन सांग. ही एक माझ्या जीवनातला फार मोठा क्षण माझ्या लाईफ मधला. आणि दुसरा, माझं जे पहिलं बुक पब्लिश झालं, नॅशनल लेवलला त्याला एवढं मोठं व्यासपीठ मिळालं, तो एक दुसरा क्षण माझ्या लाईफ मधला आनंद. सर, या संपूर्ण जीवन प्रवासात जसं तुम्ही आनंदाचा क्षण सांगितला, त्याच्या अगदी विरुद्ध की वेदनादायी क्षण की जो कधी विसरू शकत नाही, तुमच्या जीवनातला वेदनादायी क्षण, पेनफुल हो मोमेंट. सर. मी 1.5 वर्षाचा डिसेबल झालो. 5 वर्षाचा असताना माझी आई एक्सपायर. ठीक आहे, तिचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत, कायमचे राहतील. पण ती खंत मात्र मला जीवनभर टोचतच राहील. पण सर एक सांगू, तुम्ही मानता नाही मानता माहित नाही, पण ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये कुठला काही अडथळा येतो, कुठली काही अडचण येते, त्यावेळेस एक छोटीशी हवा येते, माहित नाही, पण ती हवा माझी अडचण घेऊन जाते. आज जर आई असती, हे सगळं वैभव, इतक्या गोड 2 मुली, इतकी सगळी बायको, माझं इतकं सुंदर नाव, गुगल केलं तरी सापडेल आणि बीड शहरात कुठेही, संभाजीनगरला माझ्याकडे येणारे विदेशातूनचे पेशंट, पूर्ण भारतातूनचे पेशंट, हे सगळं जर आईने बघितलं असतं, मोठा आनंद, मोठं समाधान. सॉरी सर. हे माझ्या जीवनातला खेदाचा आणि दुःखाचा वेळ. ओके सर. सर, या संपूर्ण जीवन प्रवासात जसं तुम्ही खूप दुसऱ्यांची सेवा करतायत वेगवेगळ्या माध्यमातून, मग पत्रकारिता असेल, जे तुमचं स्वतःचं न्यूजपेपर असेल, पुस्तकाच्या स्वरूपात असेल, किंवा एक डॉक्टर म्हणून, आणि आता जे तुम्ही सांगितलं की युट्यूबच्या माध्यमातून डिसेबल लोकांना मदत म्हणून, त्यांना जे काय माहिती नसते ती, म्हणजे जे अज्ञात आहे त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतात. तर हे सगळं जे पॉझिटिव्हनेस आहे, एनर्जी आहे, याच्या मागचं तुमचं रहस्य काय, की सिक्रेट, की इतकं तुम्ही कसं काय हे सगळं हँडल करू शकता? ते परमेश्वराने दिलं असेल काहीतरी. कारण काय असतं, माझं एक मत आहे, परमेश्वर प्रत्येकाला 100% बनवतो. मग मी जर 53% डिसेबल आहे, बाय 1 लेग, परमेश्वर म्हणला असं 100% होत नाहीये कम्प्लीट. मग याचं माइंड चांगलं करा, याला चांगलं माइंड द्या. आणि सर तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळेस पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतो, इतकं क्रिटिकल असतं ते, इतके परेशान असतात. आणि माझी एक सवय, मी कधीही पेशंटला घाबरून फार मोठं सांगून कव्हर करत नाही. हा, त्याच्या रिलेटिव्हला सांगतो मी, त्यांची अडचण सांगावीच लागणार आहे. हेच समाधान डिसेबल साठी होतं. असंख्य डिसेबल लोकांचे फोन येतात, कधी कुणाला टोल नाक्यावर अडवलेलं असतं, कधी कुणाला एसटी मध्ये त्रास झालेला असतो, कधी कुणाला आरटीओ काहीतरी त्रास केलेला असतो, त्यांचं काम होत नसतं. ज्यावेळेस आपण त्यांना बोलतो, पण ते बोलत असताना एक असतं, मात्र आपल्याकडे नियम पाहिजेत, आपल्याकडे सगळ्या डॉक्युमेंट, सर्क्युलर्स, या सगळ्या गोष्टी, नोटिफिकेशन आपल्याला माहित पाहिजेत. आणि ते माझ्याकडे 256 जीबीच्या आसपासचं कलेक्शन आहे ते. आणि ते असल्यामुळं, आणि ते परमेश्वराचे अजून एक माझ्यावर उपकार आहेत, ब्रेन फार चांगलं गेलं. लोकांची नावं लक्षात राहत नाहीत, पण चेहरा बघितल्यावर तो जीवनभर विसरत नाही. आणि एकदा त्याच्यात काही टाकलं की ते निघतच नाही. म्हणजे टू बी प्राऊड हे सांगताना मला आनंद होईल की इंडियन होमिओपॅथ, जे होमिओपॅथी डॉक्टर आहेत इंडियन, त्यांच्याकडे 450, 500, 600 मेडिसिनचं नॉलेज असतं. त्यांना मला तेवढं शिकवलेलं असतं. पण माझ्याकडे 7,500 ते 8,000 मेडिसिनचं नॉलेज आहे. आणि त्या देवाची परत एकदा आभार मानतो मी. या डोक्यामध्ये त्यांनी सगळं व्यवस्थित फिट ठेवलंय. माझी मुलगी डॉक्टर आहे, ती माझ्या बाजूला कधी बसते तर ती म्हणत असते, पप्पा तुम्हीच पेशंटला भविष्य सांगितल्यासारखं कसं काय सांगता, तुम्हाला कसं काय कळतं त्या पेशंटचा स्वभाव, मन वगैरे. हे मात्र देवाची किमया आहे आणि देवाची गिफ्ट. खूप छान सर. या संपूर्ण जीवन प्रवासात
जसं म्हणतात ना की एखादा दिवा लावायला एका फक्त ठिणगीची गरज असते, तसं तुमच्या संपूर्ण जीवनात, तुमच्या या प्रवासात असा एखादा पॉइंट असेल ना की जो टर्निंग पॉइंट झाला आणि ते तुमच्या जीवनात स्पार्क म्हणून उभं राहिलं आणि तुम्ही बदललात आणि एक तुम्हाला वेगळी दिशा आणि गती मिळाली आपल्या आयुष्याला. नाही, माझा डिसॅबिलिटी हाच माझा टर्निंग पॉईंट. मी डिसेबल हाच माझा टर्निंग पॉईंट. कारण की त्या छोट्या वयामध्ये बालमन, ज्या बालमनावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे, आणि त्यावेळेस ते दिव्यांग हा शब्द त्यावेळेस, अपंग हा शब्द पण त्यावेळेस माहीत नव्हता. फार वाईट वाईट शब्दाने बोललं जायचं, हिनवलं जायचं, आणि त्यावेळेस एक मनात विचारायचे की नाही राव, आपल्याला जर काही करायचं असेल, या दिव्यांगावर मात करायची असेल, तर आपण स्वतः डेव्हलप झालं पाहिजे. फक्त त्याच्यात एक नशीब होतं, आजी आजोबा खूप चांगले होते माझे, त्याने मला खूप सांभाळलं, आणि परमेश्वराने ती हुशारी दिली. आणि त्या हुशारीच्या जोरावर ते मला तर कोण नाही, माझ्या बायकोला पण, ती पण म्हणते, मी तिला सहज विचारत असतो ना कधी कधी की मी डिसेबल आहे, तू तरी पण त्यावेळेस माझ्यावर लग्न करायला तयार झालीस, आज तुला काही माझ्यावर येताना वगैरे वाटतं का? ते म्हणले, तुमच्यापेक्षा सदृढ माणसं एवढे मजबूत नाही तेवढे तुम्ही आहात. कारण माझा कार ड्रायव्हिंग हे माझं आवडतं पॅशन, आवडतं. मीन्स 1500, 1600, 2000 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालवणं माझं आवडतं पॅशन आहे. आणि कुठलंही काम असं, त्या पायामुळं मला, दिव्यांगत्व आहे पायामुळं, असं कधीच झालं नाही की मला त्याच्यात अडथळायचं. आणि परत एकदा सांगतो, देवानी ना एक कमी दिलंय, पण बाकी शार्पनेस एवढा दिलाय. माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे, तिचा गुरु त्या फील्डमधला मीच आहे. माझी छोटी मुलगी जीडी आर्ट करते, ड्रॉइंग मध्ये मास्टर आहे. तिच्या 2-3 ड्रॉइंग आता मिनिस्ट्री ऑफ कल्चरला गेलेल्या आहेत, दिल्लीला. तर तिच्या ड्रॉइंग मध्ये पण तिला माझा कुठेतरी हेल्प होते, आणि देवाने हे सगळं दिलेलं आहे मला. खूपच छान सर. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही बालपणीच ठरवलं की मला डॉक्टर बनायचं. मग हो. शिक्षण हो. घेताना अडचणी एक डिसेबल म्हणून खूप आल्या असतील त्याविषयी, की अगदी तुमचं शालेय शिक्षण पासून तर कॉलेज पर्यंत तुम्ही एक चांगलं उदाहरण सांगितलं की तुमचे प्रिन्सिपल सर डॉक्टर हो. अरुण सर बसवे यांनी सर. जे तुम्हाला जी मदत केली, की तुम्हाला त्यांनी एक स्टुडंट म्हणून पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या सोबत काम करायची संधी दिली. तर असे अनुभव शिक्षकांसोबत किंवा शालेय याच्यात, की मित्र मैत्रिणी आणि तुमचे सगळं आजूबाजूचं वातावरण हे शिक्षण करताना कसं होतं त्याविषयी पण सांगता. माझं तसं शाळेचं जीवन पण खूप चांगलं गेलं. कारण हुशार स्टुडंट होतो मी, सगळ्यात लाडका स्टुडंट होतो मी. कारण टीचर सांगायचे की तुम्हाला काही जर नाही कळलं तर तुम्ही लड्डा काढणं शिकून घ्या. हा, म्हणजे त्याच्यामुळे शाळेत शिक्षकांचा लाडका होतो मी. शिक्षकांच्या गळ्यातलं ताईत म्हणलं तरी चालेल. मग ते रोकडे सर असतील, काकडे सर असतील, गोरे सर असतील, आमचे साळुंके सर असतील, थोरबोले सर असतील, किंवा आमच्या शाळेचे जे चेअरमन होते, शेषरावप्पा शिंदे हे असतील, यांच्या गळ्यातला ताईत होतो. कारण त्यांना माहित असायचं हे, की याला एकदा सांगितलं की याचे सगळं डोक्यात राहतात, आणि हा टेक्निकने अभ्यास करतो. मी घोकमपट्टीने कधीच काही करत नाही कुठलंही पुस्तक वाचताना. कारण आमचे मेडिकलचे ते पुस्तक एवढे मोठे मोठे असतात एक एक. ते मेडिकलचे पुस्तक घोकमपट्टी करून कोणीच पाठ करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये टेक्निक लावायचं, लॉजिक लावायचं, एक छोटीशी डायरी करायची, त्या डायरीमध्ये नोंद करायची, आणि बस त्याला एक आपले स्वतःचे पॉइंट्स म्हणून चालायचं. ही माझी शाळेची सवय होती. त्याच्यामुळे शाळेत मी शिक्षकांचा आणि माझ्या कलिगचा तिथे लाडका होतो. मेडिकल कॉलेजमध्ये तर मला स्टुडंट्स असं काय म्हणतात त्याला, पार्टी द्यायचे, पार्टी. सध्या माझ्या घरी आहे, सतत आज मम्मी ने तेरे को बुलाया, आमचा जफर वगैरे, डॉक्टर लुनावत, आणि त्यांच्या घरी मी रविवारी जायचो. कारण ते म्हणायचे तू आला म्हणजे एक तर आनंद होतो, आणि तुझ्यावर गप्पा मारता मारता 1-2 टॉपिक सहज होऊन जातात, सहज. आणि याच्यापेक्षाही पुढचं स्वाभिमानानं सांगतो, आता समजा आमचं बी ट्रॅफिक आहे, किंवा आमचं जे फ्रेंड सर्कल आहे सगळं गावाकडचे मित्र आहेत, ते मला म्हणतात तू जर समजा अर्धा तास आमच्याबरोबर राहिलास, तर मी आज आता तरी सिरियस बोलतोय, तर मी पेशंट बरोबर 5 किंवा 10 मिनिटापेक्षा जास्त सिरियस राहत नाही. पळ रे, काय होत नाही रे, जे सोडून, अशा करतो, आणि पुन्हा मस्ती करत बसतो. त्याची फॅमिली हे ते, आणि माझे फ्रेंड्स भेटतात, ते म्हणतात तुला भेटलं की कुठली तरी वेगळी प्रेरणा मिळते, कुठली तरी वेगळी एनर्जी मिळते, आमचं सगळं दुःख चिंता सगळं गायब होऊन जातं. ते 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 गॉडची, ते देवाची गिफ्ट आहे.
सर, जसं तुम्ही पुस्तक लिहायला घेतलं, मग तसं न्यूजपेपर सुरू करण्याची प्रेरणा आणि ते का सुरू करा असं वाटतं? न्यूजपेपर पाहतो माझा मोठा भाऊ दिलीप दादा. आणि दिलीप दादा, मी संभाजीनगरला आम्ही शिकायला होतो. तर दादा न्यूजपेपर वाटायचा म्हणजे सायकलवर नाही का न्यूजपेपर घ्यायचे, घरोघरी टाकायचे. त्यावेळेसपासून दादा म्हणायचं तर दिवशी आपण पेपर काढू. अवघड होतं तसं, कारण ते गव्हर्नमेंटच्या यादीत येणं या सगळ्या गोष्टी फार अवघड असतात. पण दादाची जिद्द होती. मग आम्ही प्लेटा लावल्या स्वतः, प्रिंट जे होतं ना, त्या प्लेटा, कार्बन सगळं आमच्या शरीराला लागलेलं असायचं, कपडे घाण असायचे. मग दादा गेवरायला राहायचा. मग दादा कधी कधी म्हणायचं, सध्या 10 रुपये नाही एसटीला जायला. मला सतीश असं मला लाडाने बोलतात. आणि मग तरी आम्ही काही जिद्द सोडली नाही. 4 वर्षानंतर ते आमचं पोर्टलवर आलं. आम्ही एक मात्र नियम पाळलाय. मला माझ्या भावाचा स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो. आम्ही आतापर्यंत जीवनामध्ये कधीही कुणाला ब्लॅकमेल करून, चुकीचे बोलून 1 रुपया कमवलो नाही, आणि पुढच्या जीवनात पण हे कधीच आमच्याकडनं होणार नाही. जे सत्य आहे तेच आम्ही मांडतो. तर हे सगळं चालू असताना मग आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, व्हिडिओज वगैरे. मग या सगळ्या गोष्टी जिम्मेदारी मी घेतली. दादा म्हणला, तू परफेक्ट मांडतोस. ते आवाजाचा चढ उतार वगैरे जे असतं ते तुला परफेक्ट जमतं. त्याच्यानंतर पण पहिले 4-5 वर्ष मात्र तसे हेक्टिक गेले. कारण 2च मुलं, एक छोटंसं ऑफिस. त्या ऑफिसमध्ये एक किस्सा सांगतो. एक महाराज होते, नाव नाही घेत फक्त. एक महाराज होते, आणि ते काहीतरी असं लोकांना काळी विद्या वगैरे करून असं लोकांना उल्लू बनवायचे. म्हणजे लाईव्ह बोलतोय मी. आणि ते आम्हाला कळल्यानंतर मी दादाला म्हणलं, मी तिथं जातो आणि सगळा भांडाफोड करतो. दादा म्हणला, वेळ आहेस तू, त्याच्याकडे खूप मोठे मोठे बाउन्सर असतात. म्हणलं, बघून दादा काय होतं. मी थांबलो त्यांच्याकडे 3 दिवस. त्यांचं सगळं काढलं शोधून, आणि खूप मोठं हेडिंग बनवलं होतं. ते बाबाही बंद झाले. त्याच्यानंतर आम्हाला ते काही नाही, नथिंग, दादागिरीचे फोन वगैरे आले, पण त्याचा काही फरक नाही पडला आम्हाला. ते एक समाजकार्य झालं. ते समाजकार्य करण्यात खूप मोठा आनंद असतो सर. इतकी छान झोप येते रात्री, इतकी छान. तुम्हाला गादीची गरज नाही, तक्याची गरज नाही, रिलॅक्स राहतो माणूस. आणि जो चांगल्या मनाचा माणूस असतो, मी तर माझ्या पेशंटला नेहमी म्हणतो, तुम्ही काय करा, माझा चेहरा रीड करा. माझ्या चेहऱ्यावर तुमचा फार मोठा आजार आहे असं वाटतंय का? नाही. माझ्या चेहऱ्यावर बघितलं तुम्हाला असं वाटतंय का आपल्याला फार मोठं तपासण्या करावं लागतील? नाही. कारण मी ह्या गोष्टीच्या विरोधात. विनाकारण तपासण्या करायला लावणं, विनाकारण पाठवणं, विनाकारण हे करा म्हणणं, ते करा म्हणणं, आय डिसलाईक दॅट. जर डायग्नोसिस मला कळतंय, तर एवढ्या मोठ्या पसराची काय गरज? मग माझा पेशंट पण तेवढाच आनंदी राहतो. काही काही मोठ्या शहरातले येतात ना, त्यांना थोडंसं वाटतं की आपले डॉक्टर्स एवढं मोठं सांगत होते, हे इन्व्हेस्टिगेशन्स ते, आणि हा तर सहज बोलून टाकतं. आता असे बरेच पेशंट असतात ज्यांना इश्यू होत नाही, 6-7, 8 8 वर्ष लेकरू झालेलं नसतं. ते आमच्याकडे येताना एवढी मोठी मोठी फाईल घेऊन येतात. बेंगलोरला दाखवलं, इथं दाखवलं, तिथं दाखवलं. आपण आपलं सहज उघडून बघितलं ना, अरे काही नाही रे याच्यात. तर ते त्याचा चेहरा असतो, अरे काय माणूस आहे. एवढे मोठे डॉक्टर एवढं मोठं मोठं म्हणत होते, आणि हे म्हणतो काही नाही. आणि काही नाही, 1-1.5 महिन्याचा डोस द्यायचा. मोठे मोठे पोलीस ऑफिसर सहज बोलतात, सगळ्यांना सांगतात की डॉक्टर लड्डामुळेच आम्हाला इश्यू झाला. मी त्यांना विचारतो, पण तुम्ही एवढं बिंदास का बोलता? ते म्हणतात, सत्य ते बोलतात ना. म्हणजे हे जे आहे ना, फ्लुएंट आणि फेअर राहणं, हे मला आता पण आवडतं, अगोदर पण आवडत होतं. स्टडीमध्ये पण हेच करायचो मी. आणि त्याच्यामुळे ते डोक्याला ताण पण नाही, डोकं आनंदी राहून मस्तीमध्ये जीवन जगायचं. आणि मग सर, हे सगळ्या प्रवासात तुम्ही एक एज्युकेशन फील्ड मध्ये का गेलात, तुमची प्रॅक्टिस सांभाळ? हे आवड मला पहिल्यापासूनच, टीचिंगची आवड. म्हणजे सिन्स माय कॉलेज लाईफ. आणि ते माझे ओके. प्रिन्सिपल भस्मे सर जे बोललो ना मी, त्यांनी मला ती सवयच लावली. म्हणजे मी सेकंड इयरला होतो. ऍक्च्युली लाईव्ह पोर्टलमध्ये हे बाय लॉज नुसार बसत नाही. सेकंड इयरला होतो, मी सरांकडे गेलो. सर मी म्हणलं, नाही सर मला शिकवायचं. जा म्हणले, कुठल्या वर्गात जातो? मी म्हणलं, तुम्ही सांगा सर, त्या वर्गात जातो. मग सर म्हणले, जा तुझ्याच वर्गात शिकव. मी माझ्या वर्गात शिकवलं. सर येऊन बसले होते मागच्या दाराने. त्याच्यानंतर मी सेकंड इयरला आणि मी थर्ड इयरला शिकवायचो. मी थर्ड इयरला, मी फायनल इयरला शिकवायचो. त्याचे 2 फायदे झाले. एक तर मला शिकायचा अनुभव सरांमुळे मिळाला, शिकवायचा. आणि माझं पुढचं स्टडी होत राहिलं. आणि आज पण माझ्या कॉलेजमध्ये ऍक्च्युली मेडिकल फील्डमध्ये पण क्लास करणं फार अवघड आहे. स्टुडंट बोर होऊन जातो. पण माझा क्लास करताना मात्र 4 to 5 hours विद्यार्थी बिलकुल हालत नाही. फक्त असं कुठेतरी जाणवतं 2-2.25 घंट्यानंतर, अरे बोर व्हायला लागला. मग मी त्या कोणाला तरी म्हणत असतो, काय वेळ आहे भाऊ.
ते म्हणतो काय नाही सर. मग सगळे पोरं घ्यायचे, कॅन्टीनला घेऊन जायचे, आपल्यातर्फे त्यांना चहा पाजायचा, थोडस टाइमपास करायचा. शनिवारचा दिवस सगळ्यांना टिफिन आणायला सांगायचा, मोठी परात घ्यायची, त्या परातीत सगळ्यांना टिफिन टाकायचा, चुरायचं त्याला, विद्यार्थ्याबरोबर खायचं. त्याचा एक फायदा होतो सर, मी स्वार्थी माणूस आहे या बाबतीत. त्याचा एक फायदा होतो, माझ्या स्टुडंटला मी माझ्या लेकरासारखी माया लावतो. स्टुडंटला फक्त काम सांगितलं ना, तू हे कर, विद्यार्थी कधीच टाळटाळ करत नाही. म्हणून माझ्या सब्जेक्टचा निकाल सगळ्यात जास्त लागतो. वा, खूपच सर, अगदी हसत खेळत शिक्षण देणं हे म्हणजे तुमच्या मधलं एक अजून गुण चांगला आहे, की यातनं विद्यार्थी घडवलेत आणि आता पण घडवत आहेत. खरोखर सर, तुम्ही जेवढाही तुमचा जीवन प्रवास मांडला हा खूपच प्रेरणादायी आहे. मी आपल्यासोबत आपले इतर श्रोते आहेत त्यांना पण विनंती करतो की अनम्यूट करून बोलावं. रवींद्र टिळे सर, तेजश्री मॅडम, मनीषा मॅडम, प्लीज अनम्यूट करून बोला. डॉक्टर अनिता मॅडम, हा मनीषा मॅडम बोला. नमस्कार. नमस्कार. खूप जीवन प्रवास ऐकून म्हणजे खूप प्रेरणा मिळते की अरे वा, आतापर्यंत लुटणारे डॉक्टर बघितलेले आहेत आम्ही. डॉक्टर आपल्या मधलेच कोणीतरी आहे हे ऐकून बघून खूप छान वाटतंय सर. तर आमच्या थँक्यू. जे आपले अपंग बंधू भगिनी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्यासाठी आम्ही एक म्हणजे तुमचा एक कार्यक्रम नक्कीच आयोजित करू, तसं आम्ही बाकी सगळे ठरवू. पण जे बिलकुल. लोक असतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या हेल्थ बद्दल काहीही प्रॉब्लेम असले तर दवाखान्यात जाणं ते खर्चिक असतं, शारीरिक बिलकुल. दृष्ट्या त्रासदायक असतं. ते जर त्यांना एका ठिकाणी सगळं त्यांचं जर आपल्याला चेकअप करून, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं धैर्य जर असं तुमच्याकडे येऊन जर वाढणार असेल तर आपण नक्कीच नाशिकला भेटू, असं म्हणजे मलाही मॅडम, असं. आपण आपण दिव्यांगजनाची काही संस्था वगैरे चालवता का? नाही सर, मी आहे आमची संस्था, पण मी कुठं पदावरती नाही, पण मी माझ्या निस्वार्थी. माझ्या माझ्याकडून एक बोलतो, आपण आपल्या वेळेनुसार वेळ काढा. माझा आणि आपला वेळ टॅली करू, मॅच करू. माझ्या बरोबर एक 5-6 डॉक्टरांची टीम मी आपल्याकडे घेऊन येतो. त्याच्यापेक्षा पुढचं आणखीन एक बोलतोय, की आपल्याकडेच मेडिसिनचा स्टॉक देतो मी. ओके. ज्या दिव्यांगजनांना गरज वाटेल त्यांना आपण जरी दिलं तरी चालेल, इथपर्यंत आपल्याला एज्युकेशन पण देतो मॅडम. वा 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 वा, खूपच छान होईल. दुसरं येस. टीम आम्ही दोघं जण, आणि मग नंतर आम्ही तुम्हाला नक्की नाशिकला इन्व्हाइट करू जी लवकरच. जी जी जी, बिलकुल बिलकुल. तर खूप छान होता आजचा प्रोग्राम. जी मॅम. थँक्यू. धन्यवाद मनीषा मॅडम, तेजश्री मॅडम, रवींद्र टिळे सर. हा, नमस्कार सर. हा, बोला नमस्कार. रवींद्र टिळे सर. ते सर, व्हिडिओ लावा, व्हिडिओ. तुम्हाला बघायचंय मला. हा, नमस्कार. शेर आदमी. नमस्कार. हम्म. काय मग बोलावं या ठिकाणी मला सुचत नाही सर. बोला हो दोस्त, बर गप्पा मारा तुम्ही दोस्त. तुमचा जो उपक्रम आहे, जे तुमचे व्हिडिओ आहेत, त्यातूनच मी खूप प्रेरणा स्वतः घेऊन आज मी त्यातूनच जे आहे माझं संघटनेचं नाशिक जिल्हा अध्यक्षपद त्यातूनच मला मिळालं आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि मला समाधान हे जेव्हापासून वाटतंय सर. सर तुमच्याशी सर 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 मला हे समाधान वाटतंय की जो माणूस आपल्या बरोबर व्हॉट्सअपला टॉकवर इतकं बोलतो त्याला समोर बघतोय मी. अच्छा अच्छा अच्छा. तर जेव्हापासून व्हिडिओ बघायला सुरुवात केली, अतिशय बारकाईनं ते व्हिडिओ बघून त्याचा अभ्यास करून तंतोतंत असे त्याचं वाचन करून ऐकून मी इकडे संपूर्ण तालुक्यात, शहरात, जिल्ह्यामध्ये ते जाळं पसरवलं. व्हिडिओ टाकायचे, त्यातून फोन आल्यानंतर अतिशय जशी तुमच्या ग्रुपला म्हणजे तुमची जी शिस्त आहे त्या शिस्तीचं हं. पालन करून पण मी या ठिकाणी उपयोगात तुमचं हे सर्व उपक्रम आणत आहे.
आता ज्या बोलल्या त्या मनीषा ताई, त्याही माझ्या बरोबर काम करत आहे. अच्छा. अतिशय तळमळीनं आम्ही सोबतच काम करत आहोत. मग आता तुम्ही आणि दोघ जण ठरवा. तुम्ही दोघ जण ठरवा नक्कीच मला नक्कीच कधी तुमच्याकडे बोलवायचं जेवायला. नक्कीच 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 सर. बस सर, खूप सुंदर प्रोग्राम होता. धन्यवाद. धन्यवाद टिळे सर. अनिता मॅडम, तेजश्री मॅडम. हा बोला अनिता मॅडम. नमस्कार सर. म्हणजे तुमचा प्रवास नमस्कार. ऐकून आणि तुमच्या म्हणजे सगळं सर तुमचा उत्साह बघून अगदी इन्स्पायर झाल्यासारखं वाटतंय. मी पण कनेक्ट आहे, पण माझं प्रहार संघटनेशी, पण माझं काम म्हणजे अगदी काहीच नाहीये. तर हे सांगायला मला चांगलं वाटत नाहीये, पण मी मानते. आणि सर तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटलं सर. माझे प्रश्न एक दोन असे आहेत की सर तुमच्या बालपणाच्या प्रवासाबद्दल सांगा. आणि तुमचे युट्यूब चॅनल आहे ना, त्याचं पण नाव सांगा सर. आणि माझ्या बालपणात. बोला कुठल्या बोला. सॉरी, कुठल्या आजारांवर तुम्ही उपचार करतात ते पण सर. अच्छा. पहिला प्रश्न, माझा बालपणाचा प्रवास. ऍक्च्युली काय असायचं माहिती का, त्या राईट लेग मध्ये माझ्या ताकद नाही. आज पण मी चलता चलता बऱ्याचदा पडतो. ठीक आहे, मला ते सपोर्ट घ्यायचा नाहीये, माझ्या जीवनात सपोर्टची गरजच नाहीये, आणि तो मी आता पण घेतलेला नाही. मग शाळेमध्ये जाता जाता एक दोनदा पडायचो मी रस्त्यात. हा, बाकीचं तसं नाही. बाकीचे मया वगैरे खूप भेटली. आई नव्हती, आईची माया भेटलीच नाही. पण माझ्या तकदीरात आजी आजोबा इतके चांगले होते, तेच माझे आई वडील. त्याच्यामुळे मला तिथं सगळं भेटलं. त्याच्यानंतर मेडिकल फील्डमध्ये जर बोलायचं म्हणलं तर ज्या ठिकाणी सगळे रस्ते बंद होतात, अशा केसेस घेणं मला फार आवडतं. आता एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर बिफोर 3 or 4 months सी ए टंग, जिभेचा कॅन्सर, तो पेशंट म्हणजे ऍक्च्युली सर्जरी करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी मी त्यांना फोटो मागवला फक्त. आणि ते फोटो पाहिल्यानंतर माझे एक दोन फ्रेंड्स आहेत, डेंटिस्ट आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आहेत, त्यांना सेंड केला मी. ते सगळे माझ्यावर ओरडले, पागल आहे का तू, कशाला घेतो अशा केसेस. मी म्हणलं तू मला एक दिवसा चान्स चान्स दे ना, 1 डे. एक दिवसात जर नाही फरक पडला तर आपण बघू पुढं काय करायचं ते. सेकंड डे त्याला दुसरा फोटो पाठवला पेशंट आलेला. तो आमचा डॉक्टर ढगे आहे. तो म्हणतो तू जादूगर आहे बेट्या. मी म्हणलं मी जादूगर नाहीये, कुठेतरी एक शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मदत करते. आणि आपण त्या पेशंटला 10th डे, 11व्या दिवशी पेशंट कव्हर केला होता. म्हणजे माझी तारीफ नाही करत आहे, आणि मला त्या गोष्टीबद्दल करायचं पण नाहीये, कारण माझं काही तसा स्वार्थी स्वभावच नाही. पण हे हे जे मिळतं ना, हे खूप खूप काही देऊन जातं, खूप काही देऊन जातं. आता तिसरी आपली गोष्ट आहे युट्यूब चॅनलची. तर युट्यूब चॅनल सुरुवात केलं होतं, त्याला माझ्या मते 1.5-2 वर्ष झाले असतील. दिव्यांगजनाचं काम करतोय मी. युट्यूब चॅनलला सुरुवातीला काहीच सबस्क्रायबर होते. आज जवळजवळ 15-17 हजार सबस्क्रायबर आहेत, आणि 10 लाखाच्या आसपास व्ह्यूज आहेत. माझे म्हणजे अंत्योदयचे वगैरे व्हिडिओज आहेत ना, 88-89-90 हजार लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि बाकीचे सगळे जे कॉमेंट्स येतात, मी माझ्या परीने माझ्या वेळेत जसं वेळ मिळेल तसं त्या प्रत्येक कॉमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जे एखाद्या दिव्यांगाला एखादी अडचण आहे, तो विषय कळत नाहीये, तर त्या विषयाबद्दल मी व्हिडिओ बनवतो. आता आपण एक नवीन सिरीज करतोय, 21 प्रकारचे दिव्यांग आणि त्यांची टक्केवारी नेमकी कशी मोजली जाते. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो अन्याय होतो दिव्यांगावर. आता एक टक्केवारी असते, कुठंतरी तो नोकरीला लागतो, नोकरी झाल्यानंतर इव्हॅल्युएशन होतं. ऍक्च्युली नाही व्हायला पाहिजे, या तत्वाचं मी आहे. कारण UDI जर तुम्हाला दिलं जाते, परमनंट डिसेबल तुम्ही आहात, वाय यू आर गोइंग फॉर दॅट रिव्हॅल्युएशन ऑल दिस, ओके इट इज द गव्हर्नमेंट पॉलिसी, लिव्ह इट. तर हे सगळं होत असताना दिव्यांगजनाला, असंख्य दिव्यांगजनाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतोय. मग त्यावेळेस त्यांना त्यांचं स्वतःच कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता 2024 फेब्रुवारी महिन्यामध्ये ना, गव्हर्नमेंटने खूप मोठं एक फाईल काढलेली आहे, त्याच्यामध्ये हाऊ टू इव्हॅल्युएट द डिसॅबिलिटी. हे करत असताना काय होतं, मग मग सिव्हिलमध्ये कोणीतरी मी लगेच माझ्या कामातला वेळेतला वेळ काढून तिथं जातो, त्याला जाऊन बोलतो, आणि मग त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, मला वाटतं आपल्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं झालेत माझी. हो, धन्यवाद सर. सर तुमच्या युट्यूब मला चॅनलचं ऐका ना, ऐका नाव. ना, ऐका ना, ऐका ना. मला असं वाटलं मी ओरलच समोर बसलोय टीचरच्या. नाही सर, सॉरी. अरे नाही नाही नाही, मी मजाक करतोय, नका सिरियस घेऊ.
जीवनात नाही सर राहायचं सिरियस कधी. सिरियस राहायचंच तुमच्या नाही, मस्तीत राहायचं. नाही खरंच सर, म्हणजे खूप छान वाटतं, तुम्हाला ऐकून खूप आनंद झाला. सर तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव कळालं असतं? हक्क दिव्यांगाचा लढा एकीचा. हक्क दिव्यांगांचा लढा एकीचा. ओके लढा सर. सर एकीचा भावी म्हणजे आपण आयुष्यासाठी सगळ्यांनी तुम्हाला, एकत्र यायचं आणि लढायचंय दिव्यांग हितासाठी. हो नक्कीच सर, भावी आयुष्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. आपल्या धन्यवाद सर. सगळ्यांनी थँक्यू. एकत्र काम करू ही अपेक्षा आहे. नक्की सर. थँक्यू सर. हो. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. भानसे सर, तेजश्री मॅडम, बोला हॅलो. तेजश्री मॅडम. हा नमस्कार सर. सर मी मॅडमची ओळख करून देतो. मॅडम कोल्हापूरचं हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या डिरेक्टर आहेत. त्या तिथं अच्छा. जॉब पण करायचं आणि आता कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत आहेत. तर त्यांचं खूप मोठं काम आहे दिव्यांगांच्या क्षेत्रात. तर मॅडम तुम्ही बोला आता. मॅडम व्हिडिओ ऑन करा ना, व्हिडिओ व्हिडिओ. हॅलो. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तुमच्या चेहऱ्यावर साक्षात लक्ष्मी आहे. पण तुम्ही फार भावनिक सरस्वती हळव्या आहे का मनाचे, नाही हळव्या. सर? तुम्ही हळव्या मनाचे आहात. अरे वा. तुम्हाला गोड खूप आवडतं. सरस्वती आहे का नाही? बर. बोला. सरस्वती आहे का नाही? सरस्वती फक्त लक्ष्मी असून उपयोग नाही, सरस्वती पण पाहिजे ना. बोला ना. नमस्कार. खूप छान नमस्कार. वाटलं, म्हणजे अगदी सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हिटी आहे तुमच्याकडं. आणि इतकं ते सगळं युट्यूब चॅनेल वगैरे, म्हणजे आम्हाला पण इतकं माहित नाही आहे काय काय. तर म्हणजे ह्या ग्रुपवरती पण तशीच माहिती वगैरे तुम्ही टाकत जावा त्याविषयी, म्हणजे आपण इतर अपंगांना ते सांगू शकू. बिलकुल. आणखी एक माझा प्रश्न, तुम्हाला कार ड्रायव्हिंगची खूप आवड आहे, हो. पण तुमचा डावा पायच म्हणजे पोलिओ आहे ना? उजवा उजवा राईट. राईट पाय. हा. मग ते असं कसं आहे तुमचं? हँड कंट्रोल वगैरे गाडी आहे का रेग्युलर गाडी? अडॅप्टेड केलेले आहे. अच्छा. तेच म्हणजे मी पण, माझा डावा पाय आहे ते हं. तसंच केलेले आहे, हँड कंट्रोल टाईप, म्हणून म्हटलं. लेगला आणि जर लेफ्ट लेग असेल ना तुमचा इन्व्हॉल्व, हा, तर तुम्ही ना ऑटोमॅटिक व्हेकल जरी घेतलं, घेतलेली आहे मी. प्लस घेतलेली. हो हो. आरटीओ परमिट. आणि कुठला आरटीओ, नाशिकचाच का? हा. नाही, कोल्हापूर. 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 आवाज येत नाही मॅडम. कोल्हापूर. 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 कोल्हापूरला आहे सर ते. कोल्हापूर. हॅलो. हा. हॅलो. हा सर, त्या माझा आवाज कोल्हापूरला येतो? आहे. हो, येतोय येतोय. कोल्हापूरला. हॅलो. 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 हा सर, आवाज कोल्हापूरला येतोय आहेत ना त्या. सर? हॅलो. हा सर, येतोय आवाज. हॅलो. आवाज येतोय ना? आवाज हो येत नाही. मॅडम, मला येतोय तुमचा आवाज, सरांना हो, नाही जात. त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल. हॅलो. सर, एकदा तुमचं ब्ल्यूटूथ बंद करून हॅलो. डायरेक्टली याच्यावर करून बघा. कदाचित ते ब्ल्यूटूथला प्रॉब्लेम आहे. सर आवाज येत नाही. मला मला येतोय तुमचा सर आवाज. आवाज येतोय, आमचा तुम्हाला येत नाहीये. सर, तुमचं डिव्हाइस काढून घ्या. सर, आता येतोय आवाज? हा आता येतो. ओके. ओके ओके. हा कोल्हापूरला तर असते मी. हा कोल्हापूर. हा पण ते बोलत होतो ऍडव्हान्टेज व्हेकल साठी ना, इव्हन इव्हन तुम्ही जर समजा ही व्हेकल घेतलं याच म्हणजे यू कॅन से ऑटोमॅटिक, हा. नाही, तर आहे त्याला माझ्याकडे. तुम्हाला मॉडेल आहे ना. आहे आहे व्हेकल मग आहे. तुम्हाला मला पण इन्शुरन्स. ड्रायव्हिंगची आवड आहे. क्या हो बात हो, आहे. सगळं
इन्शुरन्स आता मध्ये कालच फायदा मला मिळाला म्हणजे का? हो हो मिळाला. गुड गुड गुड. मिळाला कालच. असंच म्हणजे आपल्या आपण घेऊन बाहेर जायचं वगैरे. मला आता ताप आहे होता, पायाला थोडस हे झालेलं, जखम झालेली. तर काल एक कार्यक्रम होता, तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून रात्री 11 वाजता पाऊस झालेली आहे. काल एक कार्यक्रम संस्थेच्याच एका मेंबरांचा. तर म्हणजे तेजश्री मॅडम, तुमचा आवाज येत नाही. नाही, येत त्यांना नाही. नेटवर्कचा इश्यू येतो. अच्छा, नेटवर्कचा इश्यू आहे काय आता? तुमचं व्हिडिओ ऑफ केला तर आवाज क्लिअर आहे. बर बर ठीक आहे. हा, आता हॅलो. बोला मॅडम. हा. हा ठीक आहे. तेच आपण असं दुसऱ्यांसाठी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खरंच एक वेगळा आनंद मिळतो. काल इतका भरपूर पाऊस होता कोल्हापुरात, तरी आम्ही 5 मैत्रिणी अगदी म्हणजे सगळ्या आम्ही हँडिकॅप एका कार्यक्रमाला गेलो होतो. आणि आता 2 दिवस मला स्वतःला थोडा ताप वगैरे आहे म्हणून सुट्टीवर आहे. पण सुट्टी मी घरी नाही हे करत, संस्थेतच आलेले आहे. दिवसभर आपलं झोपून झोपून घरी अंग दुखतंय. इथं मुलांसोबत वगैरे थोडं, नवीन मुलं आहेत, ऍडमिशनचं काम आहे. म्हणजे रजा जरी घेतली तरी मुलांसोबत रजा व्यतीत करायची, असं एक आपली पण आवड आहे. त्यामुळे छान वाटतं अशा आपण सगळेजण एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीचं काम करू. नक्कीच या तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तर, आणखी पण आपल्याला काही काही बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि तुमच्या पुढच्या आयुष्याला खूप धन्यवाद. थँक्यू. तुमच्या कोल्हापूरचे ना पोलीस डिपार्टमेंट मधले मोठे मोठे अधिकारी, बर. कोल्हापूर, सांगली, माझे पेशंट आहेत. जसं ओके. ज्योती क्षीरसागर आहेत, आता एसपी आहेत त्या. हा. जयंत भजबुळे आहेत, हिम्मत जाधव आहेत. तर ते नेहमी ओके. कॉल करतात. आमचे विद्यानंद काळे आहेत, आमच्याकडे या 2 दिवस, इथलं वातावरण फार चांगलं असतं. ते या या झाडं नक्की या. वगैरे, हो ते हो फुलपाखरांचं ते. हा. हो या नक्की. आणि राहायची सोय आमच्या हॉस्टेलमध्ये करू आम्ही, म्हणजे राहायची चालेल. वगैरे सोय पण दुसरीकडे नाही करा तुम्ही. इथं संस्थेत या, त्या निमित्तानं संस्था बघितली जाईल. कधी आणि आता अवश्य तुम्ही या. जे सांगितलं मॅडम, तुम्ही जे सांगितलं 2 दिवस आजारी असताना गपचूप बसलं नाहीत, देवाने आपल्यात हे स्पेशल दिले. हा स्पेशल आहे. घरी वेड वगैरे वेड सगळी ओरडत वेड ओरडत वेड होते, दिले पण आपल्याला. वेळ दिलेला आहे. हा, देवाने वेडच केलंय आपल्याला. अगदी बरोबर, अगदी हा. बरोबर. आणि त्या वेडामध्ये तर आनंद आहे ना. हा. हम्म. छान वाटलं पण तुम्हाला भेटून. ओके. खूप शुभेच्छा. ओके. धन्यवाद तेजश्री मॅडम. अशोक भानसे सर. सर अनम्यूट करा, अनम्यूट. सर नमस्कार सर. नमस्कार. सर मला दोनच प्रश्न विचारायचे तुम्हाला. बोला सर. पहिला प्रश्न तर माझा असा आहे का, म्हणजे कोणतं औषधच नाही घ्यायचं, तर त्याच्यासाठी काही व्यायाम टिप्स वगैरे आहे का? आणि दुसरा असा प्रश्न आहे का, तुम्ही कोणत्या कोणत्या बिमारीवर इलाज करतात, ते दुसरा माझा तो प्रश्न आहे. याच्याबद्दल व्यायाम थोडक्यात. म्हणजे औषधच नाही घ्यायचं, ह्याच्यासाठी एकच व्यायाम आहे. जीवनात स्वच्छंदी राहा, सुखी राहा. लॉफ्टर क्लब लावून हसण्यापेक्षा 2 जिवलग मित्र भेटले की मनातून हसा. ही सगळ्यात सुंदर औषध. आता काही डिसिजेस हे हेरिडिटरीने येतात. जसं की फॅमिलीमध्ये डायबेटीस असेल तर तो आपल्याकडे येऊ शकतो. जसं अनुवंशिक. की फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन असेल, इसेन्शियल, तर ते आपल्याकडे येऊ शकतं. पण मेजॉरिटी ऑफ डिसिजेस हे जीवनशैलीच्या चुकामुळे येतात. त्याच्यामुळे तेवढं पाळलं तर मात्र तुम्ही जे म्हणताय ते पक्क पूर्ण होईल की दवाखान्यात जायचीच गरज नको. आणि जर सर असा कधी वेळ आला तर मला एकदा हॅलो म्हणा. जी सर. ओके. हा, मी तुम्हाला फोनवर पण बरंच काही गाईड करू शकतो. आणि मी मात्र एनी क्रॉनिक डिसीज, कुठलाही जुनाट आजार, माझं स्पेशालिटी म्हणजे माझं नाव जे झालेलं आहे, मी जवळजवळ 3-4 लाख मुतखडे काढले असते रिनल स्टोन. पूर्ण भारतातून त्याच्यासाठी पेशंट येतात. ती एक स्पेशालिटी म्हणून मला तसं काही नव्हतं. पहिल्या 2 पेशंटमध्ये मी हारलो होतो. मला जीवनात हारलेलं आवडत नाही. मग मी त्याच्यावर खूप जास्त स्टडी केला की हारायचं नाही.
हारलं की संपलं. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं करून माय ओन कॉम्बिनेशन्स, माय ओन फॉर्म्युलीज, अँड आय एम दी सक्सेसफुल पर्सन इन दिस रिस्पेक्ट. आणखीन एक दुसरी गोष्ट, फिमेलमध्ये पीसीओडी नावाचा आजार असतो, ओव्हरीजला गाठी वगैरे आलेल्या असतात. अशा जिथं चॅलेंज वाटतंय ना, जसं की गॅस्ट्रिक अल्सरेशन झालं, अशा सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत 3 पेशंट जे की बेशुद्ध, त्याच्यातला एक पेशंट, तुम्ही विषय फार चांगला काढला आणि मलाही मांडायचा चान्स मिळतोय. थोडासा वेळ होईल आपल्याला, 9च्या पुढे थोडस जाईल प्रोग्राम. अनिता जोशी म्हणून एक मुलगी होती 17 वर्षाची. शी वॉज ऍडमिटेड इन दुनाके हॉस्पिटल ऍट संभाजीनगर. आणि एक वृत्तपत्रवाले आहेत अण्णामुळे, त्याने मला फोन केला. ऍक्च्युली त्याने फोन याच्यासाठी केला होता की त्या मुलीच्या ऑपरेशनसाठी फंडिंग पाहिजे होतं. अण्णा म्हणले असं असं आहे, तुझ्या मदतीची गरज आहे. म्हणलं अण्णा, करू ना पोरगी दुरुस्त. म्हणले वेड आहे का तू, तुझं डोकं फिरलं का? कारण सिनियर ना, आणि बोलताना याच पद्धतीने बोलणार अण्णा. म्हणलं अण्णा, मला माहिती पोरगी 17 दिवसापासून बेशुद्ध आहे, मी उद्या तिला उठवतो. मी गेलो संभाजीनगरला. ऍक्च्युली त्या दिवशी मला लूज मोशन्स होत्या. संभाजीनगरला गेलो. मला जे काही मेडिसिन्स तिला वास द्यायचा होता त्या सगळ्या गोष्टी केल्या. लिटरली सांगतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोरगी उठून बसलेली होती. त्याचं असं झालं सर, की मग अण्णा एवढे इम्प्रेस झालं की अण्णाला कळतच नव्हतं. मग त्याने इतकी मोठी प्रेस कॉन्फरन्स संभाजीनगरला ठेवली. एका दिवसामध्ये मी सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल्सवर, सगळ्या न्यूजपेपरच्या बॉटमला अशी मोठ्या मोठ्या 4-4, 5-5 कॉलमच्या न्यूज, हे सगळं झालं. पण ती मुलगी आज पण बेस्ट आहे, एकदम टकाटक. फक्त माझी इच्छा, म्हणजे प्रत्येक डॉक्टरची इच्छा ही प्रामाणिक पाहिजे. तो अँगल नकोय. कोणता? माफ करा. तो अँगल नकोय. तो अँगल असला की मग मजा येत नाही आणि समाधान पण वाटत नाही. खूप छान माहिती दिली सर. खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन कामासाठी आपणास आणि शुभेच्छा. तुमच्या चेहऱ्यावरचा हसू खूप छान आहे सर. सर मला अजूनही बी औषध नाही लागलं. अहो नका बोलू औषधाचं, जाऊ द्या ना. दोस्ती ठेवू, तेच औषध आहे. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद भानसे सर. अनिता चावला मॅडम, सुनील भामरे सर, प्लीज अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. नमस्कार. हा, तुम्ही कोणती मेडिसिन देता? आयुर्वेद, होमिओपॅथी? होमिओपॅथी. अच्छा. सर तुमचं क्लिनिक कुठे? संभाजीनगर? नाही, संभाजीनगर संभाजीनगरला मध्ये पण आहे. क्लिनिक आहे? संभाजीनगरला पण आहे आणि बीडला पण आहे. अच्छा अच्छा. अच्छा, मी तेवढंच विचारायचं होतं, कारण तुम्ही जे बोला असं वाटलं होतं की होमिओपॅथी डॉक्टर असतात, पण तरी कन्फर्म केलं मी. थँक्यू सर. Yes. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अनिता चावला मॅडम. सुनील भामरे सर, प्लीज अनम्यूट करा. सॅमसंग नावाने कोण आहेत? तुम्ही पण अनम्यूट करून बोला. जी नावाने पण कोणीतरी आहे, अनम्यूट करून आपले पण फीडबॅक द्यावे. मला नको जायचं. हा बोला. कोण आहेत सॅमसंग नावाने? हॅलो. हा बोला. कोण? नमस्कार सर. गायत्री बोलताय सर. अच्छा, बोला मॅडम. नमस्कार सर. मी म्हणजे थोडं लेट जॉईन केलं, त्यामुळे सरांना म्हणजे आधीपासून ऐकू शकले नाही. पण जेव्हापासून ऐकायला सुरुवात केलं तेव्हापासून एक सरांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि एक तर बॉडी लँग्वेज सरांची, ती बरंच काही बोलून जाते. की सर जे बोलत आहे ते आपण म्हणजे एक जसं जो माणूस असतो की त्याला औषधांपेक्षा एक जी आपण टेक्निक असते किंवा आपलं हास्य असते, एक जे बॉडी लँग्वेज आहे त्यानेच तो अर्थ दुरुस्त होते. त्याच्यामुळे सरांचं जे
डॉक्टर की आहे ती पेशंट आधी सरांच्या बोलण्याने आणि त्यांच्या संवादानेच अर्ध जास्त दुरुस्त होऊन जात असेल असं मला सरांच्या याच्यावरनं वाटत आहे. आणि खूप छान सर तुम्ही जी आता माहिती दिली ती म्हणजे जेव्हापासून मी ऐकलं खूप छान एक पॉझिटिव्ह वाटलं. आणि नक्कीच यापुढेही आम्हाला तुमची मदत होईल अशी अपेक्षा करते. थँक्यू सर. 500% गॅरंटी लिहून घ्या. हो सर, हो नक्कीच. धन्यवाद गायत्री मॅडम. सुनील सर, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. सुनील मांगरे सर. बहुतेक त्यांना अनम्यूट करता येत नाही. सर निश्चितच लड्डा सर, तुम्ही आज जे तुमचं थोडक्यात तुमचा जीवन प्रवास मांडलाय, त्यासाठी 1 तास खूपच कमी आहे असं वाटतं. आणि तो इतकं की तुम्ही अगदी हसत खेळत हे सगळं आपलं जे काय कमी आहे ती शोधून त्यावर मात करत पुढे जात राहिला. आणि अजूनही स्वतः तर स्वतःच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहात, पण इतरांना पण काय सेवा देता येईल, एक वैद्यकीय म्हणून, म्हणजे डॉक्टर म्हणून, त्यानंतर डिसेबल लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून काय मदत करता येईल यासाठी जे तुम्ही छोटे छोटे पावलं उचलले, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप सलाम सर. आणि निश्चितच फक्त 1-2 मिनिट बोलतो. हो सर, तुमच्या या बोला बोला. बोलण्यातून मला एक आठवलं. माझा मोटो होता 1.5-2 वर्षापूर्वी. माझी एक इच्छा होती की मी एकट्यानेच दिव्यांगजनाचं काम करू नये. माझ्याबरोबर असंख्य लोकांनी जमावं आणि त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी दिव्यांगजनांना मदत करावी. आणि ही जी व्हिडिओ सिरीज केली आहे ना, आता आपल्याला आपलेच जिवलग मित्र टिळे सर हे बोलले पण, आता माझ्याकडे एक टीम तयार झाली आहे. माहितीये का, मला काही कुठलं राजकारण करायचं नाही, माझं काही पॉलिटिक्स मला काय करायचं नाही, तो माझा विषय नाहीये, ते माझ्या रक्तात पण नाही. पण आता असे माझ्या ग्रुपमध्ये, मला आता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मला लक्ष द्यायची गरज पडत नाही. कोणीतरी एक दिव्यांग प्रश्न विचारतो, दुसरा दिव्यांग पटकन उत्तर देतो. इतकं भारी वाटतं सर. म्हणजे जे आपण रोपटं लावलं होतं त्याला कुठेतरी फळ यायला लागल्या. खूपच छान सर. निश्चितच तुम्ही जे छोटे छोटे काम ने सुरुवात केली आणि आज त्याचं वटवृक्षच झालेलं आहे. आणि अजूनही तुम्ही ज्या जोशात हे सगळं काम करताय, तर निश्चितच यातनं खूप जणांना प्रेरणा मिळेल. आणि तुम्ही जे म्हटले की कुठेही बोलवा, मी सेवेसाठी तयार आहे. हो हो. आणि मी चॅलेंजेस ऍक्सेप्ट करतो, अगदी जुनाट आजारांवर, की त्यांना बरे करण्याचं आणि हसत खेळत पेशंटला बरे करण्याचं कार्य तुम्ही करता. तर निश्चितच हे खूप प्रेरणादायी आहे. मी आमचे संकल्प फाउंडेशन परिवाराकडून आपले ऋण व्यक्त करतो. आणि आपण निश्चितच पुढेही या संवादात जुळलेले राहू. आणि जिथं जिथं तुमची मदत लागेल तिथं आम्ही तुम्हाला हक्काने बोलवू, एवढी विनंती करतो. सर, जाता आणि जाता सर्वांना एक छोटासा संदेश जरूर द्यावा. नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. बोला सर, तुम्ही काय म्हणतो. सगळ्यात महत्वाचा संदेश, आज मला विशाल आणि अनिता मॅडम भेटल्या. तुम्हाला ज्यावेळेस मी फोनवर बोललो होतो ना विशाल सर, त्यावेळेस तुमची डेप्थ नव्हती लक्षात आली माझ्या. पण आज कळतंय, भारी माणूस भेटला. अहो, कोण करतं हो एवढं? कशासाठी करतं? तुमचं हे कार्य चालू राहू द्या. मदत करा, कुठल्याही मदतीला माझ्यासारख्याची गरज लागली, आवाज द्या, फक्त आवाज. आणि अनिता मॅडम, तुम्हाला पण सॅल्यूट. लय अभ्यास करता तुम्ही गुगल नेट वगैरे करून. नाही सर, मी काहीच करत नाही, विशाल सर असतात. नाही, छान विशाल सर वाटलं सगळं खूप. करतात, मी तुमचं काहीच नाही ही जी करत. मेहनत आहे ना, निस्वार्थी मेहनत, तुमच्या या मेहनतीला शपथ प्रणाम माझा. खूप ग्रेट. नाही, माझ्याकडून मिस होतो. विशाल सरांचं म्हणजे सातत्य आहे ना, विशाल सरांकडून शिकावं सर. आणि विशाल सातत्य सरांची कसं. दाढी पण भारी हो. दिसते बरं का. की धन्यवाद शेवटी सर. हसत हसत करू ना. आता खूप वेळ झाला सिरियस झाला आपण. थँक्यू सर. धन्यवाद.
येस. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही जर एखादी प्रार्थना घेत असाल तर तुम्ही घ्या, नाहीतर नाही, मग मी. आपणच ओके सर, आपणच घ्या. ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूया. मी पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण पुढच्या एपिसोडला निश्चितच एक नव्या रूपात भेटूया. खूप खूप धन्यवाद.